आझाद पार्टीचे सोनखास येथे भीम जयंती निघण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन। वाशिम जिल्ह्यातील आझाद समाज पार्टीचे विदर्भाध्यक्ष भीम टायगर उमेश शिवराळे यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षिका लता फळ मॅडम यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील सोनखास या गावातील मिरवणुकीला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात यावे आले आहे। यावेळी पोलीस अधीक्षिका लता फळ मॅडम यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले। यावेळी उपस्थित म्हणून पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष आंबोरे, कार्याध्यक्ष दिलीप कंकाळ, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भगत, गोविंद राऊत, किशोर खडसे, विजय पट्टेबहादूर, संविधान ढोले, मिलिंद सरकटे, संजय पडगान तथा आझाद समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पुरुष महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी बाळासाहेब ढाले। मी उमेश शिवराळे, आझाद समाज पार्टीचा विदर्भाचा अध्यक्ष। आज आपण आझाद समाज पार्टीच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो आहे वाशिमच्या एसपी कडे। आणि विषय आहे या तालुक्यातल्या सोनखास गावामध्ये भीम जयंतीच्या मिरवणुकीला पोलीस संरक्षण देण्याबाबत। आज या ठिकाणी एसपी साहेब जरी हजर नव्हते तरी ॲडिशनल एसपी यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यावर ॲडिशनल एसपींनी सुद्धा आपल्या गावातल्या भीम जयंतीच्या मिरवणुकीला 14 एप्रिल रोजी पोलीस संरक्षण देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं। आता विषय असा आहे का परवानग्यांच्या संदर्भाचा विषय असते तर माझ्या मते देशात कुठल्याही धर्माचा धर्म संस्थापक असो, यांच्या जयंतीच्या मिरवणुका असो किंवा मानव कल्याणासाठी देशामध्ये कोणत्याही महापुरुषानं काम केलं असेल अशा महापुरुषाच्या जयंतीच्या मिरवणुकी असो, या मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेण्याची काही गरजच नाही असं माझं मत आहे। याच गावात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 14 एप्रिलला बाबासाहेबांची मिरवणूक हे मोठ्या थाटानं कोणतीही परवानगी न घेता समाजाच्या वतीनं जनतेच्या वतीनं काढण्यात यावी अशी सुद्धा मी या जिल्ह्यामध्ये एक आवाहन करतो। खरं म्हणजे सोनखास या गावामध्ये मागच्या वर्षी बौद्ध समाजाचा नवरदेव गावातून घोड्यावरून मिरवणूक काढत असताना काही जातीवादी लोकांनी म्हणजे गहू 40 रुपये किलोचे गहू जरी घेतले तर त्याच्यात काही ना काही खडे असतातच। बाकी इतर समाजातले बाकी लोक जरी चांगले असले तरी 2-4-5 लोक हे वाईट प्रवृत्तीचे जातीवादी प्रवृत्तीचे असतातच। त्या गावात बौद्ध समाजाच्या नवरदेवाची मिरवणूक घोड्यावरून जात असताना काही जातीवादी लोकांना खटकलं, मिरवणूक अडवल्या गेली, घोड्यावरून नवरदेवांना उतरवलं गेलं, लोकांना जातीवादी शिवगाळ केल्या गेली, ते वाद्य सुद्धा फोडण्यात आलं। तर माझं असं म्हणणं आहे की जातीवाद्यांना खरंच जर बोलायचं असेल किंवा खरंच जर कोणाचा जातीवाद करायचा असेल तर या ठिकाणी ज्या लोकांनी त्यांच्यावर राज्य निर्माण केलं म्हणजे खऱ्या अर्थानं गाव पातळीवर बाबासाहेबांच्या जयंतीचा मिरवणुकीचा विरोध असो किंवा मग बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असो, हे प्रामुख्यानं प्रत्येक गावामध्ये ओबीसी समूहाकडून केली जाते। माझं ओबीसी समूहाला आव्हान आहे की 35 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मंडल आयोगाच्या शिफारशी लागून, मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे देशातल्या ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळालं, परंतु ओबीसींनी त्याला चेक केलं पाहिजे की हे 27% आरक्षण आपल्याला मिळालं का। म्हणजे क्लास 4च्या नोकरीपासून तर सुपर क्लास 1 IAS असेल, IPS असेल, कलेक्टर असेल, कमिशनर असेल, मंत्रालयातले सचिव असतील, हायकोर्टाचे केस असतील, सुप्रीम कोर्टाचे केस असतील, या 27%च्या आरक्षणानुसार किती आले पाहिजे ओबीसीच्या हिशावर आणि आज किती आहे हे खऱ्या अर्थानं चेक केलं पाहिजे। आणि ज्यांनी तुमच्या जागा घेतल्या त्याच्यावर तुम्ही लढले पाहिजे, ना की बाबासाहेबांची मिरवणूक असो किंवा बाबासाहेबांची जयंती असो त्याला विरोध केला पाहिजे। तर आजच्या या निवेदनाच्या निमित्तानं मी एकच सांगतो की मिरवणुकीला अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न करू नका, कारण ही गोष्ट काही योग्य नाही। आम्ही आज माणुसकीच्या खातर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, म्हणजे विनंतीपूर्वक सांगतो की सोनखास मधल्या मिरवणुकीला कोणत्याही जातीवाद्यानं अडवता कामा नये, कारण जर अडवलं तर जसंच्या तसं उत्तर देणं आम्हाला सुद्धा समजते। कारण या देशामध्ये इतिहास आजच्या बौद्धाचा आणि पूर्वीच्या महाराचा इतिहास आहे की 1 जानेवारी 1818 मध्ये पेशवे आणि महारामध्ये जी लढाई झाली तर 500 महारानं 28,000 पेशवे कापले होते, म्हणजे एका महारानं 56 पेशवे कापले होते
हा इतिहास आमचा आहे या देशातली. परंतु बाबासाहेबांना माहित होतं की माझा समाज हा बलाढ्य समाज आहे, हा याच्या भाऊमध्ये खूप जोर आहे, येणाऱ्या काळात हा शांत झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची म्हणजे शांततेच्या मार्गाने चालण्याचा धम्म, बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला. म्हणून आमच्या अंगामध्ये शांती आहे. परंतु कोणी जर जाणीवपूर्वक आमच्याशी खाजवण्याचा प्रयत्न केला तर मात्र बाबासाहेबांची क्रांती किंवा पाचशे महाराजची क्रांती ही आमच्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 14 एप्रिलला वाशिम तालुक्यातल्या सोनकासमध्ये मिरवणूक ही निघणार आहे. ही सर्व जातीवादी स्वरूपाचे जरी लोक असतील किंवा त्या समूहामध्ये चांगले लोक जरी असतील तरी त्यांना सुद्धा विनंतीपूर्वक आवाहन करतो की अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. आपण सर्व मिळून ही जयंती साजरी करू, उत्साहात मिरवणूक काढू आणि कोणताही वाद न होता आपल्या गावामध्ये एक समतेचा संदेश, शांततेचा संदेश देऊ, असं आझाद समाज पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. कारण कोणत्याही गावामध्ये देशात जर वाद झाला तर त्या ठिकाणी जर खासदार चंद्रशेखर आझाद जर आले तर मग या जिल्ह्याचं प्रशासन कसं हालते, पुऱ्या महाराष्ट्रातले पोलीस त्या गावात कसे लावा लागतात ही प्रचिती सर्वांना येईल. परंतु असं होता कामा नये. चंद्रशेखर भाईंना या ठिकाणी येण्याचं काम करू देऊ नका. आणि म्हणून शांततेच्या मार्गाने सर्व लोकांनी या मिरवणुकीला सहकार्य करावं असं सुद्धा मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि पोलिसांनी सुद्धा 14 एप्रिलला सोनकासमध्ये पोलिसांची चांगला पोलीस बंदोबस्त लावू अशा पद्धतीचं आवाहन म्हणजे एक आश्वासन दिल्यामुळे